हॅलो स्टुडंट, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 2.2 सॉल्व करत होतो. त्यातला क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करण्यासाठी घेतला होता. फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रायसेस बाय यूजिंग ॲडजॉईंट मेथड. त्याच क्वेश्चन नंबर 5 मधला आज आपण तिसरा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तिसरा क्वेश्चन दिलेला आहे तुमचा. मॅट्रिक्स आहे 3x3 ऑर्डरचा 1 0 0 3 3 0 5 2 -1. याचा आपल्याला इन्व्हर्स काढायचा आहे बाय यूजिंग ॲडजॉईंट मेथड. पहिल्यांदा बघा, या ठिकाणी मी ए मॅट्रिक्स लिहिलेला आहे. ए मॅट्रिक्स आहे तुमचा 1 0 0 3 3 0 5 2 -1. नाव फर्स्ट अपॉन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ए. डिटर्मिनंट ए नेहमी लक्षात ठेवा व्हर्टिकल बारमध्येच लिहिला जातो आणि मॅट्रिक्स हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिला जातो. डिटर्मिनंट आहे तुमचा 1 0 0 3 3 0 5 2 -1. याचं जर एक्सपान्शन केलं तर ते एक्सपान्शन येईल 1 इन ब्रॅकेट -3 -0 -0 इन ब्रॅकेट -3 -0 प्लस 0 इन ब्रॅकेट 6 -15. देन सिम्प्लिफिकेशन ऑफ दिस टर्म येईल 1 इन ब्रॅकेट -3 वी गेट अ -3. म्हणजेच -3 इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे हा जो गिवन मॅट्रिक्स आहे याचा इन्व्हर्स काय होतो आहे, एक्झिस्ट होतो आहे. हा इन्व्हर्स आपल्याला ॲडजॉईंट मेथडनी काढायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मायनॉर आणि कोफॅक्टर्स फाइंड करावे लागतील. आता मायनॉर हे नेहमी आपण कॅपिटल लेटर एमनी डिनोट करतो आणि कोफॅक्टर इलेमेंट हे कॅपिटल लेटर एनी डिनोट केले जातात. आता पहिला जो इलेमेंट आहे हा या मॅट्रिक्सचा 1 म्हणजेच A11 हा इलेमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये बिलॉंग करतो आहे. जर पहिली रो पहिली कॉलम इलिमिनेट केली तर जो काही आपल्याला डिटर्मिनंट मिळतो आहे बघा, डिटर्मिनंट ऑर्डर 2चा असेल 3 0 2 -1. याचं जे काही एक्सपान्शन आहे ते येईल -3. म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येते -3. हा तुमचा A11चा मायनॉर झाला. सिमिलरली आपण पुढचा जो एलिमेंट आहे A12 त्याचा मायनॉर येईल M12. हा मायनॉर आहे -3. पुढचा एलिमेंट आहे A12चा मायनॉर येईल M12 इज इक्वल टू -9. आता याचेच जर कोफॅक्टर आपण फाइंड केले तर बघा, लास्ट लेक्चरला तुम्हाला एक ट्रिक दिली होती मायनॉर आणि कोफॅक्टर काढण्यासाठी. ज्या ठिकाणी नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलमची सम इव्हन नंबर येते त्या ठिकाणी मायनॉर आणि कोफॅक्टर काय असतात, सेम. आणि ज्या ठिकाणी नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलमची सम ही ऑड नंबर येते त्या ठिकाणी जो मायनॉर असेल त्याच्या अपोजिट साईनमध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल, कोफॅक्टर. म्हणजेच या ठिकाणी A11 लिहिला -3, A12 3, A13 -9. त्याच्यानंतर पुढचे एलिमेंट जे आहेत त्याचे मायनॉर्स बघा या ठिकाणी मिळतील. M21 0 आला, A21 0, M22 -1 आला, A22 -1, M23 2 आला, A23 2, M31 0 मिळाला, A31 0, M32 0 मिळाला, A32 0, M33 3 मिळाला, A33 3 मिळाला. देन आफ्टर राईट डाऊन दी मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज. कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण AIGने डिनोट करतो आहे. AIG काय मिळालं आहे बघा या ठिकाणी -3 3 -9 0 -1 -2 0 0 3. देन ॲडजॉईंट म्हणजेच हा जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे त्याचा काय असेल, ट्रान्सपोज. आणि हा ट्रान्सपोज म्हणजेच रोज आपण काय लिहितो, कॉलममध्ये. पहिली रो पहिल्या कॉलममध्ये लिहिली -3 3 -9. दुसरी रो दुसऱ्या कॉलममध्ये लिहिली 0 -1 -2. तिसरी रो तिसऱ्या कॉलममध्ये लिहिली 0 0 3. बाय यूजिंग फॉर्म्युला A इनवर्स इज इक्वल टू 1 बाय डिटर्मिनंट A इंटू ॲडजॉईंट A इज इक्वल टू 1 बाय डिटर्मिनंट Aची व्हॅल्यू आलेली आहे -3 इंटू मॅट्रिक्स मिळालेला आहे -3 0 0 3 -1 0 -9 -2 3. हा झाला इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. देन क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो होमवर्कसाठी लिहून ठेवा. हा क्वेश्चन नंबर 4 आहे, त्यातला मॅट्रिक्स आहे 1 2 3 0 2 4 0 0 5. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6
या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला फाइंड द इनवर्स ऑफ फॉलोविंग मॅट्रायसेस बाय यूजिंग ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 6 मध्ये ट्रान्सफॉर्मेशन मेथड यूज करायचे. आता ॲक्च्युली ट्रान्सफॉर्मेशनच्या आपण 2 मेथड बघितल्यात, एक म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरं म्हणजे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा डिसाईड करावं लागेल आपल्याला रोनी हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने. म्हणजे जर तुम्ही रो यूज केला तर इनवर्स फाइंड होईपर्यंत तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशनच करावे लागतील, आणि जर तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं तर इनवर्स फाइंड होईपर्यंत तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशननीच काय करावं लागेल, इनवर्स फाइंड करावा लागेल. आता बघा या ठिकाणी हा जो पहिला प्रॉब्लेम आहे, कुठलाही ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही यूज करू शकताय, रो घ्या किंवा कॉलम घ्या, पण दोन्हीपैकी एकच. तर या ठिकाणी पहिला जो प्रॉब्लेम आहे, दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो होमवर्कसाठी लिहून ठेवा. तिसरा जो आहे 3x3 ऑर्डरचा तो आपण सॉल्व करूयात. तर पहिल्यांदा मी गिवन मॅट्रिक्स लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मॅट्रिक्स आहे 0 1 2. फर्स्ट रो आहे, सेकंड रो 1 2 3, तिसरी रो आहे 3 1 1. हा झाला तुमचा गिवन मॅट्रिक्स. आता इनवर्स एक्झिस्ट होण्यासाठी डिटर्मिनंट एची व्हॅल्यू काय पाहिजे, नॉट इक्वल टू 0. म्हणजे पहिल्यांदा मी याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए मिळेल -2 आणि -2 इज अ नॉट इक्वल टू काय आला 0. म्हणजेच इनवर्स ऑफ दिस मॅट्रिक्स काय होतो आहे, एक्झिस्ट होतं आहे. तर या ठिकाणी मी डिसाईड केलेली मेथड आहे रो ट्रान्सफॉर्मेशन. आता बघा रो ट्रान्सफॉर्मेशननी इनवर्स काढायचं असेल तर आपलं स्टार्टिंग इक्वेशन आहे ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. आता या ठिकाणी बघा ए हा तुमचा गिवन मॅट्रिक्स आहे, तो या ठिकाणी आपण पहिल्यांदा लिहिला. ए इनवर्स आपल्याला फाइंड करायचं आहे, आणि आय हा मॅट्रिक्स तुमचा काय आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. ज्या ऑर्डरचा मॅट्रिक्स ए आहे त्याच ऑर्डरचा काय घ्यावा लागेल, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता पहिल्यांदा रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करताना आपण काय करणार आहोत, कॉलम चेंजेस करणार आहोत. म्हणजे मला पहिल्यांदा पहिली कॉलम रो ट्रान्सफॉर्मेशननी 1 0 0 करायचे, आणि ती 1 0 0 करण्यासाठी मी पहिलं ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं आहे. बघा पहिली आणि दुसरी रो जर मी इंटरचेंज केली तर माझा A11 इलेमेंट काय होईल, 1 होईल. त्यामुळे काय केलं ट्रान्सफॉर्मेशन यूज, बघा R1 इंटरचेंज R2. म्हणजे पहिल्या रोच्या जागी दुसरी रो ठेवली आणि दुसऱ्या रोच्या जागी पहिली रो ठेवली. म्हणजे या ठिकाणी मॅट्रिक्स मिळेल तुमचा 1 2 3. दुसरी रो होईल 0 1 2. तिसरी रो असेल 3 1 1. ए इनवर्स आहे तसंच ठेवला. तेच ट्रान्सफॉर्मेशन आयवर यूज केलं 0 1 0 1 0 0 0 0 1. आता पहिल्यांदा बघा हा इलेमेंट 1 झाला की रिमेनिंग 2 हे जे 2 इलेमेंट आहेत A21 आणि A31 आपल्याला 0 करायचे आहेत. तर त्यातला A21 तर 0 झाला आहे, त्यामुळं A31 0 करण्यासाठी याच्यावर सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं. बाय R3 चेंज R3 -3 टाइम्स R1. वी गेट अ मॅट्रिक्स 1 2 3 0 1 2. पहिली दुसरी रो ॲज इट इज ठेवली. तिसरी रो तुमची चेंज होईल 3 -3 0 मिळाला. 1 -6 -5 मिळाला. 1 3 3 जा 9, म्हणजेच काय मिळाला -8. ए इनवर्स ॲज इट इज. तेच ट्रान्सफॉर्मेशन इथं यूज केलं. पहिली दुसरी रो आहे तशीच ठेवली 0 1 0 1 0 0. तिसरी रो बघा या ठिकाणी मिळाली 0 -3 1. दॅन आफ्टर बघा हा जो काही मॅट्रिक्स आहे याची पहिली कॉलम तुमची 1 0 0 झाली. आता पुढची स्टेप आहे आपल्याला दुसरी कॉलम ही 0 1 0 करायची. हा इलेमेंट पहिल्यांदा तुम्हाला A22 1 करावा लागतो. A22 1 आहे, त्यामुळं हे जे 2 इलेमेंट आहेत A12 आणि A32 हे 2 काय करायचे आहेत तुम्हाला 0. म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज केलं बघा R1 चेंज R1 -2 टाइम्स R2. याच्यातून जर 2 टाइम्स R2 वजा केला तर 2 - 2 काय होईल 0. आणि R3 चेंज R3 + 5 टाइम्स R2. याच्यामध्ये हा जर 5 टाइम्स ॲड केला तर हा इलेमेंट होईल 0. म्हणजेच तुम्हाला नवीन मॅट्रिक्स काय मिळेल बघा. पहिली रो असेल 1 0 -1. दुसरी रो ॲज इट इज लिहिली 0 1 2. तिसरी रो आहे 0 0 2. ए इनवर्स ॲज इट इज इंटू मॅट्रिक्स -2 1 0 1 0 0 5 -3 1. दॅन आफ्टर बघा
आता हा जो एलिमेंट आहे तिसरी कॉलम आपल्याला 0 0 1 करायची आहे. त्यासाठी A33 पहिल्यांदा तुम्हाला 1 करावं लागेल, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं बाय R3 चेंज R3 डिवायडेड बाय 2. 2ला 2ने जर डिवाइड केलं तर हा एलिमेंट होईल तुमचा 1, म्हणजेच तुमचा मॅट्रिक्स मिळेल. पहिली रो होईल 1 0 -1, दुसरी रो 0 1 2, तिसरी रो 0 0 1. A इनवर्स इज इक्वल टू -2 1 0 1 0 0 5/2 -3/2 हाफ. आता त्याच्यानंतर बघा हा जो एलिमेंट आहे A13 आणि हा A23 हे दोघं आपल्याला 0 करायचे आहेत, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं आपण R1 चेंज R1 प्लस R3 अँड R2 change R2 minus 2 times R3. We get a matrix 1 0 0 0 1 0 0 0 1. A inverse as it is equal to matrix मिळेल half minus half half -4 3 -1 5/2 -3/2 half. Therefore I into A inverse is equal to matrix मिळेल half minus half half -4 3 -1 5/2 -3/2 1/2. Therefore product of these two matrices is A inverse is equal to matrix आहे half minus half half -4 3 -1 5/2 -3/2 1/2. ओके, हा झाला तुमचा एक्सरसाइज 2.2. देन आपण मिसेलनियस सॉल्व करणार आहोत. त्यातले काही एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहे मी, आणि काही जे एक्झाम्पल शिल्लक राहतील ते तुम्ही सॉल्व करावे. एक्सरसाइज 2A बघा, यातला पहिला क्वेश्चन आहे इफ A इज इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला आहे 1 0 0 2 1 0 3 3 1, देन रेड्यूस इट टू I3 बाय यूजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ए हा जो 3/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे याच्यावरती आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करून या एचं रिडक्शन हे कशामध्ये करायचं आहे तर आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये करायचं आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही मॅट्रिक्सचं रिडक्शन ज्यावेळी आयडेंटिटीमध्ये करायचं असेल त्यावेळी तो मॅट्रिक्स पहिल्यांदा तुमचा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असला पाहिजे. पहिल्यांदा मी या ठिकाणी गिवन मॅट्रिक्स लिहिलेला आहे ए मॅट्रिक्स आहे माझा 1 0 0 2 1 0, तिसरी रो आहे 3 3 1. पहिल्यांदा याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली. डिटर्मिनंट ए इज इक्वल टू फर्स्ट रो आहे 1 0 0, सेकंड रो 2 1 0, तिसरी रो आहे 3 3 1. याचं जर एक्सपान्शन केलं तर आपल्याला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळेल 1 आणि 1 इज नॉट इक्वल टू 0. त्यामुळे ए इज काय आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, म्हणजे याचं रिडक्शन आपण आयडेंटिटीमध्ये करू शकतो आहे. आणि ते करण्यासाठी या ठिकाणी मेथड मेन्शन केलेली आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता पहिल्यांदा मी या ठिकाणी ए मॅट्रिक्स लिहिलेला आहे. ए मॅट्रिक्स आहे फर्स्ट रो 1 0 0, सेकंड रो 2 1 0, थर्ड रो आहे 3 3 1 बाय. बघा याचं रिडक्शन आयडेंटिटीमध्ये करताना आपल्याला काय दिलेलं आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे आहेत. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करताना नेहमी लक्षात ठेवा आपल्याला काय करावे लागतात, रो चेंजेस करावे लागतात. म्हणजे मला पहिल्यांदा पहिली रो ही 1 0 0 करायची आहे, बट जो गिवन मॅट्रिक्स आहे त्याची पहिली रो तर तुमची 1 0 0 आहेच. आता दुसरी रो आपल्याला काय करायची आहे 0 1 0. ती 0 1 0 करताना पहिल्यांदा A to 1 करावा लागतो, दॅन आफ्टर हे दोन इलेमेंट 0 करावे लागतात. आता हाही इलेमेंट 1 आहे त्यामुळं आपल्याला हे दोन इलेमेंट 0 करायचे आहेत. त्यातला हाही 0 आहे, म्हणजे 2चं रिडक्शन फक्त तुम्हाला काय करायचं आहे 0मध्ये करायचं आहे. आता हा इलेमेंट जर आपण ऑब्झर्व केलं तर पहिल्या कॉलममध्ये आहे, म्हणजे पहिली कॉलम आपल्याला चेंज करावी लागेल. बघा ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं C1 चेंज C1 -2 टाइम्स C2. या रोतून 2 टाइम्स C2 काय केला वजा केला, म्हणजेच पहिली रो पहिली कॉलम तुमची होईल 1 -0 1, 2 -2 0, दॅन आफ्टर 3 -6 वी गेट अ -3. सेकंड थर्ड कॉलम ॲज इट इज ठेवली 0 1 3 0 0 1. आता बघा दुसरी जी रो आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करताना 0 1 0 झाली. आता पुढची स्टेप असेल तुमची तिसरी रो आपल्याला
0 0 1 करायची आहे. ती 0 0 1 करताना A33 पहिल्यांदा तुम्हाला 1 करावा लागतो आणि तो ऑलरेडी इथं 1 आहे. त्यामुळे हे दोन एलिमेंट आपल्याला काय करायचे आहेत आता 0 करायचे. हे दोघं 0 करण्यासाठी बघा काय करावं लागेल. या कॉलममध्ये जर ही कॉलम 3 टाइम्स ॲड केली तर -3 + 3 काय होईल 0 आणि या कॉलममधून ही कॉलम जर 3 टाइम्स वजा केली तर 3 - 3 काय होईल 0. म्हणजेच तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी यूज करावं लागेल. हे ट्रान्सफॉर्मेशन ॲट अ टाईम यूज केलं तरी चालेल, अदरवाईज सेपरेटली यूज करूयात आपण. ठीक आहे. बघा काय यूज केलेलं आहे. पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आहे C1 चेंज C1 + 3 टाइम्स C3. म्हणजेच पहिली कॉलम तुमची होईल A इक्विव्हॅलेंट टू 1 0 0. दुसरी कॉलम आहे आणि तिसरी कॉलम आहे तशीच ठेवली 0 1 3 0 0 1. आता हा एलिमेंट आपल्याला 0 करायचा आहे. म्हणजेच बाय C2 चेंज C2 - 3 टाइम्स C3. A इक्विव्हॅलेंट टू मॅट्रिक्स मिळेल 1 0 0 0 1 0 0 0 1. इट इज ॲन आयडेंटिटी मॅट्रिक्स. झालं. देन सेकंड जे एक्झाम्पल आहे यातलं ते होमवर्कसाठी लिहून ठेवा. इफ A इज इक्वल टू मॅट्रिक्स आहे 2 1 3 1 0 1 1 1 1, देन रिड्यूस इट टू आयडेंटिटी मॅट्रिक्स बाय यूजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके. देन राईट डाऊन क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय दिलं आहे बघा. चेक व्हेदर दी फॉलोविंग मॅट्रायसेस आर इन्व्हर्टिबल ऑर नॉट. आता ॲक्च्युली प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्व्हर्टिबल म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. इन्व्हर्टिबल म्हणजेच नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर तो काय असतो इन्व्हर्टिबल, आणि सिंग्युलर असेल तर तो काय असणार आहे नॉट इन्व्हर्टिबल. म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी बघा पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व करूयात. मॅट्रिक्स दिलेला आहे तुम्हाला 2x2 ऑर्डरचा 1 0 0 1. म्हणजेच हा मॅट्रिक्स आपण A ने डिनोट केला. लेट A इज इक्वल टू मॅट्रिक्स आहे 1 0 0 1. आता याचा हा मॅट्रिक्स आपल्याला इन्व्हर्टिबल आहे का नाही हे चेक करण्यासाठी त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढावी लागेल. म्हणजे डिटर्मिनंट A इज इक्वल टू मिळेल तुम्हाला 1 0 0 1. याचं जर एक्सपान्शन केलं तर 1 - 0 वी गेट 1. म्हणजेच 1 इज नॉट इक्वल टू काय मिळाला बघा या ठिकाणी 0 मिळाला. देअरफॉर A इज काय आहे तुमचा इन्व्हर्टिबल. हा मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आला त्यामुळे A इज इन्व्हर्टिबल. देन सेकंड प्रॉब्लेम बघा या ठिकाणी घेतलेला आहे आपण. मॅट्रिक्स आहे 1 1 1 1. हा मॅट्रिक्स आपण B ने डिनोट केला. B इज इक्वल टू मॅट्रिक्स घेतला 1 1 1 1. याच्या डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू काढली तर 1 - 1 वी गेट 0. म्हणजे डिटर्मिनंट Bची व्हॅल्यू मिळाली तुमची 0. म्हणजेच B हा जो काही मॅट्रिक्स आहे तो तुमचा सिंग्युलर आहे. म्हणजेच B इज नॉट इन्व्हर्टिबल. देन राईट डाऊन एक्झाम्पल फॉर होमवर्क. हे एक्झाम्पल लिहून ठेवा होमवर्कसाठी. ओके. थँक्यू.